आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। 3 फेऱ्या जिंकून सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहिला तर आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा। त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये अप्रतिम अशी कामगिरी करत असताना प्रतीक 11 मानवली हा संघ आपल्याला दुसरा संघ पाहायला मिळते सुपर 4 मध्ये दाखल होणारा। आज देखील कल्याण ग्रामीण पूल मधील 8 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत। सलामीला आलेली जोडी एका बाजूला राजू पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला उदय। एवन जोडी गोडसे संघाची पाहू शकतो तर बॉलिंग मार्क वरती रवी धुमाळ आपल्याला पाहायला मिळतील। एक अप्रतिम असे खेळाडू, एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु यावेळेस मिसफील्ड होतीये। बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे। पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा, पहिला ब्लास्ट, हा ब्रँडेड स्ट्रोक, बॉल सीमा पार राजूच्या बॅट मधून येतोय, हा चौकार। थँक्यू सो मच डीजे मास्टर। पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड फलंदाजाने ठोकलाय चौकार। यावेळेस पुल करायचा प्रयत्न होता, आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती। पंचांची दुनियात समांतरी धाव असेल अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन 5 रन। 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। आज आमच्या सोबत अभिषेक कामत सर देखील जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल। यावेळेस कुलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो, चेंडू पडला थोडंसं खाली राहिला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो। डॉट बॉलची समाप्ती होती। पहिले 2 दिवस संदीप खाया सर आपल्याला पाहायला मिळत होते। टेनक्रिक लाईव्ह ची टीम संपूर्ण इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। सर्वांचंच कौतुक होणं गरजेचं आहे। इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल सचिन पाहायला मिळत आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमारेषा पार। आपण पाहू शकतो बॉल सीमा पार एका टप्प्यावरती येतोय, हा चौकार। पहिल्या चेंडूवरती आला चौकार, त्यानंतर अव्वंतरची धाव, पुन्हा डॉट बॉल येतोय आणि तिसऱ्या चेंडूवरती इथे चौकार पाहायला मिळतोय। राजूची बॅट याची मात्र तापलेली आपण पाहू शकतो। एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 पाहायला मिळतीये। इथे यू मिस, आय विल डेफिनेटली। मागचा दरवाजा उघडा होता, चोर आला, चोरी करून गेला, अगदी त्याप्रमाणे शफल झाले मागच्या एस्ट्या आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याला अनुषंगून गोलंदाजाने बँग ऑन टार्गेट एस्ट्यांवरती चेंडू आदळलं। फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन, झटका लागतोय पहिला। कानिफनाथ क्रिकेट संघ गुडसे या संघाला राजूचे केस संपुष्टात। राजू बॅक टू दी पवेलियन। डीजे मास्टर देखील आता आमचे रंगात येत असताना पाहायला मिळतात। सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे सुस्तावले होते, परंतु त्यानंतर आता ते देखील रंगात येत आहेत। त्यांचं देखील विशेष असं कौतुक 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। यावेळेस खुलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो, वॅकेट एरिया आहे आणि त्याला अनुषंगून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे। टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक, इनफिल्डला भेदून बॉल सीमा पार, चौका। चौकार पाहायला मिळतोय 13 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक मार्गस्थ पहिला आणि या पहिल्या षटकामध्ये 1 विकेट कॅरी केली आहे, परंतु 13 धावा देखील खर्च केल्यात। यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय बॅट बॉल येतोय।
आजच्या दुपारच्या सत्रामध्ये आमचे जवळचे मित्र दौलत यांची देखील उपस्थिती पाहायला मिळत होती. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. दरम्यान बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑनला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड, बॉल सीमा पार, षटकार. मास्टर सचिन, आपण जास्त अवधी घ्यायचं नाहीये बघा, थोडस सहकार्य करा. षटकार पाहायला मिळतो आणि षटकाराच्या मदतीने पहिले षटकाचं बाजू घे समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. नक्कीच आज उल्लेख करेल मागचे 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून वसुली किंग म्हणून आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत होती, असे कांबा गावातील एक हार्ड हिटर फलंदाज, कांबा गावातील डॅरेल सॅमी म्हणून ज्यांची ओळख असे योगेश मसोंडे, आज आपल्याला अनुपस्थितीमध्ये पाहायला मिळतील. आज मात्र पुण्याला गेले आहेत, परंतु त्यांची जर आपण पाहिलं तर उपस्थिती नाहीये आणि त्याला अनुषंगून सर्वजण त्यांना आज मिस करतायत. उद्या आपल्याला पुन्हा एकदा ते पाहायला मिळतील. स्पेशली आमचे साईनाथ ठाकरे हे त्यांना मिस करतायत. षट क्रमांक पहिले समाप्त होतोय 20 धावा धावफलकावरती. यावेळी स्कूलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. रवी दादा आपल्याला पाहायला मिळतात डीप मध्ये, काऊ कॉर्नर मध्ये आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. केतन सोनावणे एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. बालवीर क्रिकेट संघ गोवली या टीम मधून लेफ्ट हँडेड बॅटर, एक विध्वंसक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा येत आहेत. त्यासोबतच विजय शेठ चौधरी रुंदे गावातील उद्योजक समाजसेवक यांच्या माध्यमातून अंखरपाडा टीमला शुभेच्छा येतात आणि स्पेशली सचिन साठी शुभेच्छा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विजय चौधरी यांचा विचार केला तर प्राइड ब्रदर्स केक च्या समूहाचे सर्व आहेत. एक उभरता सितारा, एक उभरता व्यावसायिक बिझनेसमॅन म्हणून त्यांची ओळख आहे. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर पंकज चौधरी असतील, अभिजित चौधरी असतील, रुंदे गावातील समाजसेवक उद्योजक यांच्या माध्यमातून देखील सचिन यांच्यासाठी शुभेच्छा येतात. त्यांचं देखील क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. यावेळेस कुलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मिसफिल्ड पाहायला मिळतीये, मिसजजमेंट पाहायला मिळतोय, स्किड झाले, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा कानिपनाथ क्रिकेट संघ गुडसे या संघाच्या बाजूने. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 29. 29 या आकड्यावरती आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय. अजून एका चेंडूचा काही शिल्लक आहे.
यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न अलंग चेंडू स्टिअर झालेला आहे, सातत्याने चुकावत असताना पाहायला मिळत आहेत अंकरपाडा संघाच्या माध्यमातून. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत अशा रीतीने षट क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल दुसरं 2 षटकांची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा स्कोरबोर्ड वरती असतील. आमचे जवळचे मित्र उद्योजक समाजसेवक सायनाथ ठाकरे ज्यांना मात्र आपण स्क्रीनवरती पाहतोय. यंदा त्यांचं कर्तव्य आणि येत्या 24 तारखेला साखरपुडा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना देखील आपण खूप साऱ्या अशा शुभेच्छा देणार आहोत. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, उद्योजक, समाजसेवक आणि मी म्हणेल विजय माल्या म्हणून त्यांची देखील ओळख आहे. चॉकलेट बॉय म्हणून आदेश यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. येस, MNC मध्ये केमिकल इंजिनियर म्हणून त्यांची वर्णी लागते. दुसऱ्या बाजूला IT फील्ड मध्ये आमचे विकास दादा देखील आहेत, त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. दोन षटकांची समाप्ती, 31 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला सोडेल तो संकेत कसला. ब्रेड अँड बटरची संधी होती आणि संधीचं केलं जातंय सोनं. बॉल निघून चाललाय सीमा पार, येतोय षटकार संकेतच्या बॅट मधून. सदतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड फलंदाजाने ठोकला षटकार आणि षटकाराच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती आहेत. इंडिव्हिज्युअल 5 चेंडूंमध्ये 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला उदय 4 चेंडूंमध्ये 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. ज्यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल नक्कीच. आमचे सायनाथ ठाकरे असतील, त्यानंतर विकास निचिते असतील, आदेश पावशे असतील, निरंजन सुरोशे असतील, यांच्या माध्यमातून व्हॉलेंटियर्सना संध्याकाळी पार्टी आहे. त्यामुळे व्हॉलेंटियर्सनी देखील मैदानाचा ताबा घ्यायचा. इथे एक धाव कंप्लीट होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळती जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. याचे स्कोरर आदित्य पार्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कधी शांत असतात, कधी व्हायलेंट असतात, कधी सायलेंट असतात, परंतु एक अप्रतिम असं खेळाडू आहे, तितके सुरेख असं व्यक्तिमत्व. यावेळेस कुलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली अशी फटकेबाजी पाहायला मिळाली कानिफनाथ क्रिकेट संघ गुडसई या संघाच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर कमबॅकची गरज होती. मनीषच्या माध्यमातून 4 चेंडू हाताळण्यात आले आणि त्यामध्ये 8 धावा खर्च करण्यात आल्या. यावेळेस देखील कुलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. सायनाथ ठाकरे, आदेश पावशे, विकास निचिते, त्यानंतर निरंजन सुरोशे असतील, हार्दिक असेल, आमचा राज असेल, त्यानंतर सागरदादा बनकरी असतील, अनिकेत असेल, विवेक असेल, शुभम असेल, ऋतिक असेल, या सर्वांच्याच माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली जाते. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त कट करण्यात आलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत सचिन त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण गिळून देणारा बॉल निघून चाललाय कव्हर पॉइंट रिजन मधून. सीमारेषा पार. धावा मिळतील 4.
तर 3 षटकांची समाप्ती, 43 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत असेल संधी डीजे प्रशांत यांना. तीन षटकांची समाप्ती, 43 धावा धावफलकावरती. एकाकडे मोबदल्यामध्ये 43 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल 4 चेंडूंमध्ये 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन उदयचं. दुसऱ्या बाजूला 10 चेंडूंमध्ये 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तर यानंतर होणारी मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला मांजरली विपक्ष अंताडे असे दोन संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळेल. एका बाजूला अंताडे, दुसऱ्या बाजूला मांजरली असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये असतील. इथे पंचांकडे लाऊड अपील केली जातीये. पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद होईल. उदयचे केस संपुष्टात. 43 आकड्यावरती दुसरा झटका. न्यू बॅटर ऋतिक पाहायला मिळतील. HR या नावाने सुपरिचित असलेला ऋतिक पाहतोय आपण. चौथ्या क्रमांकावरती येतो. यावेळेस कुलवा टप्प्याचा चेंडू क्रॉस सम ऍक्शन पाहायला मिळते गोलंदाजाची. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात येते. तिसऱ्या पंचाची मागणी जी मात्र करण्यात येते आपण पाहतोय. डिसिजन जो मात्र पेंडिंग वरती असेल.
OUT फलंदाज बाद पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे 12 मॅन आपल्याला पाहायला मिळतात, आमच्या सोबत जोडले गेलेत आणि त्यांच्या समोर डिसिजन जो मात्र आपण पाहू शकतो. आकाश आपल्याला पाहायला मिळेल. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे 45 जर्सी क्रमांक मध्ये. पहिली धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. 44 या आकड्यावरती तिसरा झटका बसतोय. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली गुडसे संघाच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर कमबॅक अंकरपाडा संघाच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. सातत्याने वाईड लेन्थचा वापर केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. क्रॉस आर्म ऍक्शन आहे. चेंडू पडल्यावरती खाली राहतोय. लो आर्म रिलीज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुल टॉस चेंडू आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑन ला क्लिअर करत. ओव्हर द बॉल रेड. बॉल सीमा पार. षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. थँक्यू सो मच डीजे मास्टर. यावेळेस अगदी मागच्या चेंडूची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू पडला. यावेळेस थोडासा खाली राहतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने अजूनही आपण पाहिलं तर षटक क्रमांक कंप्लीट होतोय 4. 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 50 या 50 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 50 धावा धाव फलकावरती एक माइलस्टोन असतो ज्यावेळेस चेजिंग करायला येतो संघ. 50 धावा चेज करत असताना कुठेतरी मानसिक दबाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. मनोबल कुठेतरी कमी चेजिंग करणाऱ्या संघाचं त्याची मात्र आपल्याला पाहायला मिळतो. इथे 50 धावा कंप्लीट होत आहेत. 12.5 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. कमबॅकची गरज होते आणि कमबॅक पाहायला मिळतोय कारण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 20, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 12 आणि मागच्या षटकामध्ये अवघ्या 7 धावेंचं षटक जो मात्र अनिकेतने फेकलंय. सॉरी गणेशने फेकलंय. गणेशचा विचार केला. स्पेलच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा, या षटकामध्ये एकंदरीत 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि कमबॅक जो मात्र करून दिलाय. यावेळेस अनिकेत पाहायला मिळतोय. स्लोवर 1 फिंगर रोल करण्यात आले होते. काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या षटकामध्ये गणेशच्या माध्यमातून क्रॉसम ऍक्शन होती. रिलीज पॉइंट खाली होता आणि ज्यावेळेस रिलीज पॉइंट खाली असतो पिक करायला चेंडूला थोडीशी अडचण येत असते जी मात्र फलंदाजांना. यावेळेस कुलवा टप्प्याचा चेंडू मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी आपण पाहतोय चांगली होती परंतु मैदानाच्या अभावी चेंडूने अतिरिक्त बाउन्स अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान झालं होतं. बॅकिंग चांगली पाहायला मिळाली. तोपर्यंत झाल्यात कंप्लीट धावा 2 धावेच्या मदतीने 53 धावा धाव फलकावरती असतील. या षटकामध्ये अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिला चेंडू स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. व्हेरिएशन जो मात्र दाखवण्यात आला होता. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे कटाक्ष जो मात्र आपण पाहू शकतो टाकण्यात आला होता. डॉट बॉलची समाप्ती होती.
षटक क्रमांक मार्गस्थ 5वा अंतिम भैरवी षटक आणि या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला चांगली अशी गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून केली जाते। पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय। त्यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, फक्त आणि फक्त दिशा दाखवली बॉटमहँडचा चांगला वापर आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार पाहायला मिळेल फलंदाजच्या बॅट मधून। मास्टर चौकार पाहायला मिळतोय, 57 धावा धावफलकावरती, 57 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती। त्यावेळेस देखील खोलर टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, फिल्डिंग चांगली झाली आहे, चेंडूला गॅदर करण्यामध्ये यश मिळालं नाही परंतु थांबवण्यामध्ये यश मिळालं। दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर केलं, फेकी केली, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत। 59 धावा धावफलकावरती, 59 रन ऑन द स्कोर कार्ड। पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या होत्या धावा 31, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये मिळून 19 धावा पाहायला मिळाल्या। 59 धावा धावफलकावरती आहेत, एक मोठा फटका आला, 60+ धावा झाल्या तर चेजिंग करत असताना दमछाक होऊ शकेल, परंतु इथे आपण पाहतोय एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, सिंगल धाव जी मात्र होती कंप्लीट। पंच 22च्या स्वरूपात की बॅटकट होती, येस बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट होती। 61 धावेंचं टार्गेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय। दरम्यान आपण पाहू शकतो उद्योजक, समाजसेवक, चॉकलेट बॉय ऑफ कांबा म्हणून ज्याची ओळख आहे जिप्सन ग्रुप चे सर्वे सर्वा अर्थातच आकाश शेठ सुरोशे यांची उपस्थिती पाहायला मिळते। त्यासोबतच एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व असे कुणाल आपल्याला पाहायला मिळतील, हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असं कुणाल खरकर आपण पाहणार आहोत, त्याची देखील उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत, विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं सहर्ष असं स्वागत असेल। विनंती आहे मांजरली टीम कॅप्टन, अंताडे टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं, चला थोडस सहकार्य करा। मांजरली टीम कॅप्टन त्यासोबतच अंताडे टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय। दुसऱ्या फेरीतील आपण पाहतोय हा सामना, विनंती आहे जी मात्र साईनाथ शेठ ठाकरे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय, विनंती अंताडे टीम कॅप्टन, मांजरली टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं। टॉस आपण साईनाथ शेठ ठाकरे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत। चला आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय ओम साई क्रिकेट संघ मांजरली भैरव अंताडे असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। सन्माननीय उद्योजक, समाजसेवक साईनाथ शेठ ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। अंताडे टीमचा कॉल आहे, छापाचा कॉल केलेला आहे आणि छापा पडलेला आहे। विनंती आहे साईनाथ दादांना आपण व्यासपीठावर जाऊन पुन्हा एकदा स्थानापन्न टॉस जो मात्र जिंकलाय काल भैरव अंताडे या संघाने, दादा टॉस जिंकलाय, आपला डिसिजन सांगायचं। फिल्डिंग करणारे समोर जर पाहिलं तर मांजरली सारखा एक बल्लाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय। हकीच्या अंतरावरती असलेले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात, कदाचित प्रॅक्टिस देखील एकत्र करत असतील, कारण ज्यावेळेस मांजरली संघ उतरतो त्यावेळेस अंताडे संघाचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यावेळेस अंताडे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्यावेळेस मांजरली टीमचे प्रेक्षक आपल्याला मॅच पाहताना पाहायला मिळतात। काय म्हणाल, कशी फाईट होईल? चांगलेच फाईट होणार, मैत्रीपूर्ण लढत असेल का? आणि कुठला संघ सातत्याने आपल्याला पाहायला गेलं तर तुमच्या दोघांमध्ये ज्यावेळेस मॅच होते तो वर्चस्व गाजवतो? मांजरली संघ, मांजरली संघ वर्चस्व गाजवतो। सामन्यासाठी देणार आहोत आम्ही तुम्हाला खूप साऱ्या अशा शुभेच्छा। मी येतोय मांजरली टीमच्या कॅप्टन कडे। दादा टॉस जो मात्र आपण हारला, टॉस जर जिंकला असतं तर आपला डिसिजन काय होता?
मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. काय स्ट्रॅटेजी पाहायला मिळते अंताडे संघ म्हटलं तर छगन आपल्याला पाहायला मिळेल, अजय आपल्याला पाहायला मिळेल. ही स्टारकास्ट आपल्याला सातत्याने अंताडे संघाच्या बाजूने पाहायला मिळते. काय स्ट्रॅटेजी त्यांच्या विपक्षामध्ये वापराल? काय नाही, त्यांचं बॅटर चांगली आहे, बॅटिंग लाईन चांगली आहे. आम्ही त्यांना कमीत कमी रनाने रोखण्याचा प्रयत्न करू. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप साऱ्या अशा शुभेच्छा. टॉस कंप्लीट होतोय. काल बरो अंताडे टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी ओम साई क्रिकेट संघ मांजरली या संघाला. सामना आपल्याला पाहायला मिळतोय सुरू आहे. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ अंखरपाडा त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे कानिफनाथ क्रिकेट संघ गुडसे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत. कॅच झाली आहे कंप्लीट. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज होईल, सचिनला परतायला लागतंय माघारी. सचिन बॅक टू दी पवेलियन. याच दरम्यान आदरणीय कुणालजी खरकर साहेब आणि आदरणीय आकाशजी सुरोशे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. दोघांचं करूया सहर्ष स्वागत. कुणाल खरकर पहिल्यांदा खांबा प्रीमियर लीग मध्ये आम्हाला संधी देण्यामध्ये त्यांचा देखील मोलाचा आणि सिंहाचा वाटा होता. जेणेकरून आम्ही आज इथे आहोत ते सर्व खांबाकरांच्या माध्यमातून आहोत. त्यांचा आम्ही विशेष असा आभार व्यक्त करतो. तसेच मैदानावरती अजून एक जबरदस्त आज झेल आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं होत असताना पतन अजून एक मोठा धक्का बसतोय. जय हनुमान क्रिकेट संघ अनखरपाडा या संघाला विनंती असेल ती म्हणजेच पुढील मॅच आपण ज्यावेळेस कव्हर करू 4 ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. जगदीश तारमाले सर यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकाल खेळाचं पुढील सत्र. धन्यवाद. धन्यवाद. तर जाऊयात मॅचच्या दिशेनं. 61 धावसंख्येचं टार्गेट आणि सुरुवातीला 2 फलंदाज बाद झाले. तिसरी देखील संधी आणि विकेट हॅट्रिक या मॅच मध्ये संपादित करत असताना गोलंदाज उदय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहा 61 धावसंख्या बनवायची होती. पहिल्या 3 बॉलवर 3 फलंदाज बाद झालेत बॅटिंग करत असताना अनखरपाडा या टीमचे. जबरदस्त गोलंदाजी पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपल्याला गोलंदाज उदयच्या माध्यमातून. पहिली कॅच आपण पाहिली तर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी सहजरित्या एक्सपिरियन्स खेळाडू होते त्यांनी त्या ठिकाणी जज केली. दुसरा झेल आपण मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर ऑफ द विकेट पाहिला आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू त्यांनी एफर्ट्स चांगले दाखवले आणि हा तिसरा झेल आपण पाहिला. तर हॅट्रिक संपादित केली याच्या दिवसामधली ही पहिली हॅट्रिक घोटसई संघाचा उदय या गोलंदाजाच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 डब्ल्यू आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर अनालिसिस मध्ये. आणि अक्षरशः जर विचार केला तर कणाच मोडून टाकलाय अनखरपाडा टीमच्या बॅटिंगचा. सुरुवातीचे 3 जे फलंदाज असतात, सुरुवातीच्या फलंदाजांमध्ये क्षमता असते, सुरुवातीचे चांगले फलंदाज असतात आणि त्या 3ही फलंदाजांना माघारी परतवलाय. त्यामुळे कुठेतरी आता अडचणीत सापडलाय हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चौथा बॉल निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळाला. वेगाबरोबर स्विंग, अचूक टप्पा, नियंत्रण या सगळ्याच गोष्टी आपल्याला उदयच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात. आणि परिणाम स्वरूप आपण पाहू शकाल एक यशस्वी स्पेल तो इथे हाताळत असताना. मॅचची कडा सध्या हो, व्हॉट अ एफर्ट, जबरदस्त कमिटमेंट दाखवली शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूनं. पहा
बॉल हातामधून निसटला, परंतु कमिटमेंट फार सुंदर होती आणि आता मात्र फार अवधीनंतर धावफलकावर एक धाव आता मात्र लावण्यात यश आलंय ते अनखरपाडा टीमच्या बॅटर्सला. श्री गणेश होत असताना धावसंख्येचा 61चं टार्गेट आहे आणि सुरुवात डळमळीत आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट्स गमावलेत. अजून एक चांगला बॉल, स्विंग अँड अ मिस. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. इन स्विंगर हा बॉल होता आणि या चांगल्या चेंडूने या षटकाची सांगता होत असताना षटक क्रमांक 1 चा खेळ झाला संपन्न. धावसंख्येवर स्कोर बोर्डवर धावा आपण पाहिलं तर 1 आणि विकेट गमावले ते अनखरपाडा टीमने 3. मनीष आणि गणेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये 61 धावा बनवायच्या आहेत आणि आता इथून पुढे या जोडीला एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करणं गरजेचं आहे. प्रत्येक ओव्हर गणिक रिक्वायर्ड रन रेटचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानुसार मात्र आता इथून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल या जोडीला. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज फार एंड कडनं गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल गौरवला. गौरवच्या हातामध्ये चेंडू सोपवला. एक धाव 3 विकेट असे चित्र आपल्याला पाहायला मिळते. 61 टार्गेट. 4 ओव्हर मध्ये उर्वरित 60 बनवायचे आहेत. गौरवचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अलिवन्स बाउन्स या फील्ड या विकेटवर आपण सकाळच्या 17 पासून पाहतोय. कधी बॉल अतिरिक्त उचली घेतोय, कधी बॉल टप्पा पडला थोडासा खाली राहतो आणि ते चित्र आपल्याला या बॉलवर पाहायला मिळालं. ओव्हर पिच होता समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्स हा बॉल कलेक्ट केला आणि दरम्यान एकच सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केले गेले. पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं जिथे बॅटर्सला ऍडव्हान्टेज असतं, कारण 30 षटकाच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतात आणि त्या षटकामध्ये जो फायदा उचलायचा असतो तो मात्र त्या ठिकाणी उचलता आला नाही आणि ते पहिलं षटक राहिलं उदय आणि घोडसई टीमच्या नावावर. सेकंड ओव्हर मध्ये पण आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली आहे. गौरव एक यंगस्टर आहे, पट्ट्यामध्ये आलाय रडार मध्ये आणि एक्झिक्यूट केला ऑन साइडला. 1 बाउन्स ओव्हर द रो हा बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ओव्हर पिच होता पाहू शकाल आपण. आडव्या बॅटनं हा ऑन साइडला मिड विकेटला हा फटका आपण पाहू शकाल. स्टन करत असताना 4 धावा इथे प्राप्त केल्यात. यावी एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट शॉट. क्रिकेटचं एक मादक सौंदर्य प्रस्तुत करत असताना एक देखना क्लासिकल शॉट. चौकार. सलगचा हा दुसरा फटका आपण पाहू शकाल. रिप्लाय मध्ये बॅकफुटला आले पोझिशन मध्ये आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवत असताना सलगचा दुसरा चौकार आलाय बॅटर गणेशच्या बॅटमध्ये. आता मात्र संघर्ष सुरू झालाय. धावांचा पाठलाग करत असताना 61 धावा बनवायच्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 10. विकेट आतापर्यंत गमावले 3. सेकंड ओव्हर मध्ये कुठेतरी ज्या आक्रमकतेची आवश्यकता होती ती आक्रमकता आता पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. ऑन साइडला पिकअप शॉट पाहू शकाल. स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रयत्न अफलातून, परंतु पाहू शकाल पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल आमच्याकडे. अरे पंच निर्णय देतील ना. आपण प्रोफेशनल क्रिकेट स्पर्धा आहे मित्रांनो. थर्ड अंपायर आपल्याकडे 3 कॅमेरा आहे. टेन्शन घेऊ नका ना. 3 कॅमेरा आहेत आपल्याकडे मित्रांनो. हा जुनं क्रिकेट नाही राहिलंय. होईल लगेच क्लिअर होईल ना. एवढा काय लगेच डगावच्या बाहेर येऊ नका. एक चांगली स्पर्धा आहे. स्पर्धेचं पावित्र्य तुम्ही राखा आणि येस फुटला गेला. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. सलगचा हा 4था चौकार आहे यावी गणेशच्या बॅट मधनं. आणि काय
पंचा तो मगासच्या बॉलवर षटकार आहे ऑनलाईनच्या माध्यमातून. यस, 6 धावा आहेत. तर सलग 2 चौकार, त्याच्यानंतर एक षटकार, त्यानंतर एक चौकार. आणि पहिल्या ओव्हरमध्ये उदयनं जी अप्रतिम कामगिरी केली होती, कदाचित सेकंड ओव्हरमध्ये गौरव वर अक्षरशः तुटून पडला गणेश आणि पहिल्या ओव्हरची भरपाई त्याने पूर्ण केली. आणि त्या ओव्हरमध्ये आल्या धावा तब्बल 19 आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 20. विकेट गमावलेत ते आतापर्यंत 3. 18 बॉल, विजयासाठी आवश्यकता असेल 41 ची. आणि पहा, संघनायकाने एक चांगला निर्णय घेतला. ज्या खेळाडूने हॅट्रिक घेतली होती, एक धावेचं इकॉनॉमिकल षटक टाकलं होतं, त्याला कंटिन्यू ठेवलंय तिसऱ्या ओव्हरमध्ये. कारण इथे दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे समोरच्या टीमवर. थोडंसं फास्ट खेळा प्लीज टीम घोटसई. आणि कितपत हा निर्णय योग्य ठरेल संघनायकाचा उर्वरित 6 बॉलमध्ये आपल्याला नक्कीच कळेल. परंतु उदयमध्ये कॅलिबर आहे, क्षमता या खेळाडूकडे. पहिल्या षटका, पहिल्या स्पेलमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. हॅट्रिक संपादित केली आहे या खेळाडूनं. आणि त्याच कामगिरीमध्ये त्याला सातत्य ठेवावं लागेल. ओव्हर द विकेटने उदय. यावेळेस पहा, टप्पा पडल्यानंतर बाउन्स, अतिरिक्त बाउन्स बीट झाला बॅटर मनीषा दुसऱ्या बाजूला. त्याने चेंडू आतापर्यंत फेस केले 5 आणि 2 या धावसंख्येवर तो खेळतोय. संघर्ष करतोय धावसंख्येसाठी. दुसऱ्या एंडला गणेशनं या मॅच मध्ये नवसंजीवनी प्रदान केली आहे अनखरपाडा टीमसाठी. यावेळी पहा, त्रिफलाचित कंटिन्युटी, कामगिरीमध्ये सातत्य कसं असावं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करत असताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट आणि अक्षरशः विकेटची खुराकच मांडली आहे उदयनं. चौथा विकेट या इनिंग मध्ये. पहा, प्ले डाऊन झाला, बॅटची कडा, त्यानंतर विकेटवर जाऊन हा बॉल आदळला आणि इथे मनीषला माघारी परतावं लागेल. चौथा धक्का लागतोय अनखरपाडा टीमला 20 या धावसंख्येवर. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये यश आलंय. कारण धावा येतच नाही. उदयनं आतापर्यंत संपूर्ण अनखरपाडा टीमला थांबून ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल त्याने हाताळले 3, त्यामध्ये धाव आली फक्त 1 आणि विकेट त्याने घेतल्यात त्या 4. लेग बायच्या माध्यमातून ही धाव आली आहे. शरीराला ब्रश करून बॉल आउटफील्ड मध्ये गेला, एक सिंगल त्यांनी कंप्लीट केली. आता मात्र हे कॉन्टेस्ट ना मैदानाच्या आतमध्ये, ज्यावेळी एखादा चांगला बॅटर समोर एखादा चांगला गोलंदाज असतो, त्यावेळी क्रिकेटचं सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळतं. कशा पद्धतीनं हे बॅटल, ही रायव्हरली पुढे जाईल या बघूयात. उदय ओव्हर द विकेटने. उदयचा वेळेस बॉल खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय लॉंगॉनला. डीपर क्षेत्ररक्षक, चांगली फेकी आहे, एकच धाव इथे मिळेल. जर पाहिलं तर उदयनं आपलं कला कौशल्य या दुसऱ्या षटकामध्ये देखील दाखवलंय. इकॉनॉमिकल षटक त्याने आतापर्यंत टाकलंय. 4 बॉलचा खेळ झाला. धावा एकंदरीत आपण पाहिलं तर 22 आणि विकेट गेले ते आतापर्यंत 4. निहाळ आलाय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वर बॅटिंग साठी. हा ट्रॅकर होता, बॅटची कडा होती कदाचित. ज्या पद्धतीने उदय त्या ठिकाणी जल्लोष त्याने करायला सुरुवात केली होती. यस, की पहा, एक विकेट गमावला इथे विकेट किपरच्या माध्यमातून. पाहू शकाल रिप्लाय मध्ये की बॅटची कडा होती का. यस, फायपर देखील त्याचा झाला असतो. हो यस, बॅटची मोठी कडा होती विकेट किपरच्या माध्यमातून. दुसरा, तिसरा, चौथ्या अटेम्प्ट मध्ये हा बॉल खाली पडलाय. थोडासा निराश असेल. खूप मोठं यश प्राप्ती असते ऍज अ बॉलर ज्यावेळी तुम्ही फायपर कंप्लीट करता. आणि येस, शेवटच्या बॉलवर का होईना 5 विकेट हॉल ह्या मॅच मध्ये कंप्लीट करत असताना उदय
नाम तो सुना होगा घोटसाईचा हा तेज तर्रार आणि पाहू शकाल आपण यशस्वी गोलंदाज ज्याने 2 षटकं हाताळली, धावा दिल्या 2, विकेट घेतले 5 आणि अक्षरशः कंबरड मोडून टाकलाय अनखरपाडा टीमचा. डीजे ऑपरेटर आपण कुठे असेल तर यायचं डीजे ऑपरेटर. धावसंख्या स्कोर कार्डवर 22, विकेट गमावले 5. आता उर्वरित 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जाते. घेऊया थोडासा ब्रेक आपण. उलटा होता, लॉंगॉनचा टर्न केला, धाव त्याच्यावर मिळेल 1. लोवा फुलटास होता, ऑन साइड टर्न करायचा होता, स्वतःला ड्रिल केलं पूर्णपणे. बॉल आउटफील्ड मध्ये थर्ड मॅनच्या दिशेने वेगाने जातो शरीराला ब्रश केल्यानंतर. आणि तिसऱ्या धावेसाठी गणेश प्रयत्न करत होता परंतु 2च धावा इथे मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, 25 या आकड्यावर जाऊन धावफलक पोहोचलाय. $25 ऑन बोर्ड वर द विकेटने हा फटका व्यवस्थितरित्या प्रॉपर कनेक्ट करू शकला नाही. फॉलो थ्रू मध्ये हा बॉल कलेक्ट करत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिकचं हे षटक आपण पाहत आहे. चांगली बॉलिंग या ओव्हर देखील मध्ये होते. कुठेतरी आता प्रत्येक डॉट बॉल गणिक या मॅच मध्ये जे इक्वेशन आपण पाहू शकाल ते थोडंसं कठीण होत जाईल अनखरपाडा टीमसाठी. सुरुवातच खराब झाली होती कारण सुरुवातीला विकेट्स फार लवकर गमावल्या. उदयचं कौतुक करायला हवं ज्याने 5 विकेट्स 2 ओव्हर मध्ये 2 धावा. मी म्हणेन एक ड्रीम स्पेल असेल. यानंतर जर उदयला कधी कुठल्या समालोचकांना विचारलं तर तुझं ड्रीम स्पेल तर नक्कीच कांबाकर चषकाची आठवण त्याला आल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने त्यांना 2 ओव्हर मध्ये 2 धावा आणि 5 विकेट्स अनखरपाडा या संघाविरुद्ध घेतल्या. ऑन साइडला मिसटायमिंग आहे, बॉल हवेमध्ये जज करतात खेळाडू आणि जबरदस्त झेल पकडला. आणि जो एकमात्र फलंदाज होता जो संघर्ष करत होता, जो धावा करत होता, त्याला देखील इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गणेश बॅक टू द डगआउट. पहा रिप्लाय मध्ये खूप चांगला झेल मिड विकेटला त्या ठिकाणी टिपण्यात आला आणि गणेशला माघारी परतावं लागेल. चांगली बॅटिंग केली गणेशने. 1 ओव्हर का होईना परंतु प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. चौकार षटकार याच्या बॅटमधनं आपण पाहिलंय आणि तो आता मात्र माघारी परतलाय. सामना आता जवळजवळ अशक्य प्राय स्थितीकडे वळत चाललाय अनखरपाडा टीमसाठी.
अलॉंग द कार्पेट स्वीपर कव्हरच्या दिशेनं हा बॉल गेलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. षटक क्रमांक 4 चा खेळ झालाय कंप्लीट. धावसंख्येवर धावा लागल्या 26, विकेट 28, विकेट गमावले 6 आणि आता उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी 43 धावसंख्येची आवश्यकता आहे. शुभागमन झालं आदरणीय राम राजगुरू साहेबांचं. आपण त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करू. मी त्यांना भावी पोलीस वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 6 बॉल 33 ची आवश्यकता, माफ करा, 6 बॉल 33, 5 षटकारांची आवश्यकता आहे. तर स्पीडअप करा. अनखरपाडा गोडसाई संघ 6 बॉल 33 ची आवश्यकता. आणि हायवे एंड कडनं या षटकासाठी नितेशला आमंत्रित केलंय गोडसाई संघाकडनं. चांगला झेल टप्पा आपण पाहू शकाल. बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये आणि 7वा धक्का इथे लागत असताना तो अनखरपाडा टीमला. राऊंड विकेटने आपण पाहू शकाल. अँगल क्रिएट करत असताना खूप बाहेरचा बॉल त्याच्यासोबत छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची कडा आणि विकेट किपरच्या माध्यमातून प्रतिम झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय आणि ते फलंदाज होतोय बाद. तर 28 धावा हॅलो हॅलो 28 धावा स्कोरबोर्डवर 7 गडी आतापर्यंत पास झालेत. संधी अजून एक झेलची, परंतु नाही त्या ठिकाणी दूरवर राहिले क्षेत्ररक्षक. आता औपचारिक या मॅच मध्ये शिल्लक आहे. अंताडे आणि मांजरले दोन्ही टीमच्या खेळाडूंनी सज्ज राहायचं. लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची ज्या टीमची फिल्डिंग असेल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चला 3 बॉलचा खेळ फक्त औपचारिक शिल्लक असेल. चांगली कामगिरी राहिली आहे घोडसाई टीमची या मॅच मध्ये आणि विजयाच्या अगदी समीप येऊन ते पोहोचल्यात. यानंतर आपण द्वितीय फेरीच्या सामन्यांमध्ये प्रवेश करणार आहोत. अप्पर कटच्या माध्यमातून थर्ड मॅनच्या दिशेने बॉल चाललाय. ट्रॅव्हल होतोय, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आता मात्र कुठेतरी प्रॅक्टिस केली जाते फलंदाजांची. एकच बॉलचा खेळ बाकी आहे आणि अंताडे आणि मांजरली दोन्ही संघांनी तयार राहायचंय पुढील मॅच साठी. एका बॉलचा फक्त खेळ औपचारिक शिल्लक आहे आणि पहिल्या सत्रातील प्राथमिक फेरीतील सर्व सामने या ठिकाणी संपन्न झाले. त्यानंतर आता आपण सुरुवात करणार आहोत द्वितीय फेरीतील पहिल्या सामन्याला आणि सगळे सामने आता 4 ओव्हरचे असतील. चला, निर्धाव चेंडून षटकाची सांगता झाली आहे. सामना जिंकलाय तो घोडसई कानिफनाथ क्रीडा संघ घोडसई या टीमनं आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आपण करूयात आणि कौतुक करूयात अनखरपाडा टीमचं, ज्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आपण पाहिला. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी ज्या खेळाडूच्या माध्यमातून झाली. 5 विकेट, 2 ओव्हरमध्ये 2 धावा.